राहुल गांधी हे नाव आता सगळीकडे चर्चेत यायला लागलंय आणि आज विशेष म्हणजे राहुल गांधी यांचं जर आपण पाहिलं तर अमरावती मतदारसंघ हा अतिशय महत्वाचा ठरला जाणार आहे, कारण याच अमरावतीत अमित शहा आणि राहुल गांधी या दोघांच्याही सभा होणार आहे एकाच दिवशी, म्हणजे एकाच सगळ्या वातावरणात. मग हे जर पाहिलं तर निश्चितच इथलं वातावरण कसं असणार आहे, इथलं सगळं इफेक्ट काय असणार आहे आणि कोणाचा इफेक्ट जास्त पडणार आहे, या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास. आता राहुल गांधी हे जे नाव आपण पाहिलं गेल्या काही म्हणजे मार्चचा जो सर्वे पाहिला तर ज्या पद्धतीत ते पुढे आले, म्हणजे काही सर्वेमध्ये पंतप्रधान म्हणून त्यांच्या नावाला पसंती मिळाली, काही सर्वेमध्ये काँग्रेस हे राहुल गांधीमुळे जास्त वरती यायला लागले असंही बोलण्यात येते, तर काही सर्वेमध्ये इंस्टाग्रामवर फक्त आणि फक्त काँग्रेस एक नंबरवर राहिली आहे. हे सगळे समीकरण जर पाहिलं तर याचा प्रभाव कुठेतरी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून झाला आहे. मुंबईतलं त्यांचं जर शेवटचं भाषण आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल त्या माणसाजवळ कोणत्या प्रकारचं एक ध्येय आहे, एक आयडिया आहे. धारावी सारख्या जागेला चीनला टक्कर देण्यासाठी एक मोठं मॉडेल तयार होऊ शकतं, ही संकल्पनाच त्यांची एक विलक्षण वेगळी आहे. कारण धारावीमध्ये जितकं उत्पादन होईल ते उत्पादन जितकं चीनमध्ये होत नाही तितकं उत्पादन करण्याची क्षमता धारावीमध्ये आहे. ही त्यांची थॉट प्रोसेसच विकासाच्या दृष्टीनं पाहायला भाग पाडणारी आहे. आता अशामध्ये त्यांना ज्या पद्धतीनं ट्रोल करण्यात आलं, म्हणजे जे प्रशांत किशोर आहेत, जे मोठे राजनीती विश्लेषक आहेत आणि PR बऱ्याच जणांचा सांभाळतात असं ऐकून मी, तर ते म्हणाले होते की जर 9 वर्ष किंवा 10 वर्ष मोदी सारखे नेते जर सतत हरत राहिले तर 9-10 वर्षानंतर मोदी दिसणार नाही आणि त्यांना कमबॅकही करता येणार नाही. पण एकमेव असे नेते आहेत राहुल गांधी की जे 9 वर्षापासून हरताय पण अजूनही ते कन्व्हिन्स करताय की मी बरोबर पाथवर आहे, मी बरोबर मार्गावर आहे, राईट मार्गावर आहे. आणि ते कुठेतरी लोक आता कन्व्हिन्स व्हायला लागले. अर्थातच अगोदर म्हणजे 2014 मध्ये त्यांना पप्पू हिनवलं जात होतं आणि आता 2024 मध्ये त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे आणि याचा फायदा काँग्रेसला मोठ्या प्रमाणात होतोय. त्याचं उदाहरण तेलंगणातही पाहायला मिळालं, इतर राज्यातही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं. आता आजचा विचार केला तर अमरावतीमध्ये ज्या काही घडामोडी होत आहे, बच्चू कडूचं जे काही प्रकरण असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, त्यामुळे इथं काँग्रेसची सभा होणं किंवा राहुल गांधींची सभा होणं अतिशय महत्वाचं समजलं जात होतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या दुसऱ्या सभेचा जर विचार केला तर दुसरी सभा आज सोलापूरमध्ये होणार आहे. प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी येणार आहेत. सोलापूरचं एकूण राजकारण पाहिलं तिथंही आता वंचितने माघार घेतली आहे, MIMने माघार घेतली आहे, शेकापने माघार घेतली आहे आणि एकंदरीत जिथं जिथं ज्या गोष्टींमुळे महाविकास आघाडी किंवा भारतीय जनता पक्षाच्या विरोधातले मतांचं विभाजन होणार होतं ते त्या पक्षाने माघार घेतल्यामुळे आता हे विभाजन टळणार आहे. त्यामध्येच जर आपण भाजपाच्या गेल्या 10 वर्षाचा तिथला स्थानिक जर कार्यक्रम पाहिला तर तो निराशाजनक आहे असंही बोलण्यात येतं. आता तिथं पुन्हा एकदा राहुल गांधी यांची सभा जर झाली तर निश्चितच इथली सगळी समीकरणं बदलल्या जाऊ शकतात, कारण इथून जे उमेदवार उभे आहेत ते राम सातपुते आहेत आणि आत्ताच देवेंद्र फडणवीस यांनी तिथं सांगितलं होतं की या उमेदवाराकडे पाहू नका, या उमेदवाराकडे पाहून मतदान करू नका. आता अर्थात याचा अर्थ काय होतो तर या उमेदवाराकडे फारशा आमच्या अपेक्षा नाही असं त्यांचं सरळ अप्रत्यक्षरित्या बोलणं होतं, कारण त्यांना माहिती आहे की इथला जो उमेदवार आहे गेल्या 5-10 वर्षात भाजपाने इथल्या उमेदवाराने काही जास्त काम केलेलं नाही. त्यामुळे आता फक्त मोदी हा सेंटर पॉईंट ठेवायचा त्यांचा प्रयत्न आहे आणि अर्थातच जेव्हा सेंटर पॉईंट मोदी असतील तर त्यांना विरोध करण्यासाठी आणि त्यांना पर्याय म्हणून पाहण्यासाठी राहुल गांधीच एक पर्याय ठरतात. कारण की जर आपण विरोधक म्हणून जर विचार करायला लागलो तर मोदींच्या विरोधातलं दुसरं नाव कोणतंही सुचत नाही राहुल गांधींशिवाय. आता याचा नेमका परिणाम अमरावती आणि सोलापूर या दोन्ही ठिकाणी कसा होईल, आपल्याला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.